आपल्याला दोन हातांनी सिंहाचा जबडा फाडणारे छत्रपती संभाजी महाराज, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आपली मृत्यूनंतर स्वराज्य बनवण्यासाठी आपल्या मुघल बादशाह औरंगजेबला छत्रपती संभाजी महाराजांनी तब्बल 9 वर्ष अक्षरशः टाच घासली. आपल्या असे म्हटले जाते की मराठा साम्राज्याचे दुसरे छत्रपती शिवपुत्र संभाजी महाराज हे स्वराज्याला पडलेले एक देखील स्वप्न होते. अत्यंत हुशार चपळ संभाजीराजे आपल्या संस्कृती पंडित होते. त्यांनी संस्कृत हिंदी भाषेत ग्रंथ लिहिलेले होते. विद्वान पराक्रमी छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, धैर्य आणि हिमतीबद्दल माहिती देणारे अनेक ग्रंथ इतिहासात प्रसिद्ध आहेत. जाते अशीच एक कथा सांगितली जाते की एकदा मावळे स्वारी करून रायगडाकडे परत येताना सिंहासनाच्या तुकडीवर हल्ला केला आणि परत येत असताना सिंहाने सैन्याच्या तुकडीवर हल्ला केला आणि हा हल्ला परतून लावत असताना छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाला मांजरेसारखे उचलून फेकून दिले. तर सिंहानं पुन्हा एकदा चाल केली. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांनी सिंहाला पकडून त्याची पाठीवर स्वारी होत दोन्ही हाताने सिंहाचा जबडा फोडल्याने कथा सांगितली जाते. तर अनेकदा छत्रपती संभाजी महाराजांनी वाघाचा जबडा फाडला असल्याचे गीते, पावडे आणि कथेमधून सांगितले जाते. चित्रपटामध्ये देखील मात्र हा खरंच छत्रपती संभाजी महाराजांनी सिंह किंवा वाघाला जबडा फाडला होता का? ही दंतकथा आहे की सत्यकथा आहे? नेमके इतिहास अभ्यासकांबद्दल काय मत आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी सुनील. तुम्ही बघताय काहीतरी वेगळे. म्हणजे की छत्रपती शिवाजी महाराजांनी अकाली मृत्यूनंतर दिल्लीचा मुघल बादशाह औरंगजेबला 1680 मध्ये 5 लाखाच्या सोन्यासह मराठा साम्राज्य निळकृत करण्यासाठी स्वराज्यावर चालून आला होता. त्यावेळी संभाजी महाराजांचे वय 32 वर्ष होते. संभाजी महाराजांनी सोनसागर मराठ्यांचे सैन्य अख्यात 10 पट होते. 5 लाख सैन्य, 14 कोटी खजिना आणि 40,000 हत्ती, 70,000 घोडे, 35,000 उंट इतका अफाट सैन्याचा सागर होता. औरंगजेबाची छावणी 3 महिन्यांपर्यंत पसरली होती.